पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक ग्रासले। कुणीही इंधनाची साठेबाजी करू नये, कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साठेबाजांना इशारा। जनतेच्या खिशावर डल्ला, हाच मोदींचा अजेंडा, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवरती पुन्हा एकदा घणाघात। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेला 4 जागा मिळण्याची शक्यता, महायुतीमधल्या जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात। पूर्व विदर्भातले काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल, पुन्हा एकदा सत्तेमध्ये मोठा गोंधळ होण्याची चिन्ह। इद्रिस नायकवडी यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे आदेश, पार्थ पवारांकडून विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याचे आदेश। गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं। 1 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत, 26 मे पासून दूध संस्थांना ठराव फॉर्म वाटप। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी, प्रश्न पुरवल्याच्या बदल्यात हवालदारने रोख रक्कम स्वीकारल्याचं उघड। नीट पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट, परीक्षेनंतर नोट्स कागदपत्र रद्दीत विकल्याची लातूरच्या 2 डॉक्टर्सची कबुली, विकलेल्या कागदपत्रात काय होतं, सीबीआय कडून कसून तपास। नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 109 गावं, 238 वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची समस्या, दररोज 118 टँकरच्या 256 फेऱ्या, जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस न झाल्यास संकट गडद। चांदीच्या दरात किलो मागे 3000 रुपयांची वाढ, चांदीचे दर प्रति किलो 2,80,000 तर सोन्याच्या दरात 200 रुपयांची किरकोळ वाढ। महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये भीषण अपघात, स्कॉर्पिओ गाडी 1000 फूट खोल दरीत कोसळली, भीषण अपघातामध्ये 8 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू। धुळ्यातल्या लळिंग घाटामध्ये तिहेरी अपघात, रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल बसची धडक, 4 ते 5 जणांचा जागीच मृत्यू, 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची आरोपीसोबत दारू पार्टी, फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपी गौरव मिश्रासोबत पार्टी केल्याची चर्चा, पीएल ग्रुप टोळीला मदतीसाठी पार्टी झाल्याचा संशय। राज्यात मार्चपासून उष्माघाताचे 226 रुग्ण, 2 जणांचा मृत्यू तर 6 संशयित मृत्यूंचीही नोंद, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। गुलमर्गमध्ये केबल कार सेवेत तांत्रिक बिघाड, जवळपास 300 पर्यटक हवेत अडकल्याची शक्यता, अडकलेल्या पर्यटकांच्या बचावासाठी मोहीम सुरू।